नमस्कार मित्रांनो, मी विनोद पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन राईडसोबत. आणि तुम्ही पाहत आहात राईड अक्रॉस. चला तर मग सुरू करूया आजची ही राईड. मित्रांनो, भांडूप ते भीमाशंकर हे जवळपास 180 किलोमीटरचं अंतर आहे. आणि हे अंतर कापण्यासाठी आपल्याला जवळपास 5 तास लागणार आहेत गुगल मॅपनुसार. तर बघूया आता आपला प्रवास कसा होतो. आता वाजलेत सकाळचे 5:30 आणि मी इथून भांडूपमधून सोलो निघालेलो आहे आता सध्या. आणि कोपरखैरनेला आपल्याला आपले भाऊ भेटतील. निघायचं ॲक्च्युली लवकर होतं, बट सवयीप्रमाणे उशीर झाला आपल्याला उठायला. आणि आता उशीर झाला आहे तर आपल्याला यायला पण उशीर होईल, कारण आपली ही जी ट्रिप आहे ती आपण 1 डे रिटर्नवाली ट्रिप प्लॅन करतो आहे. आणि 1 डे रिटर्नच्या हिशोबाने थोडी धावपळ होणारच आहे. सध्या तरी मस्त थंड हवा सुटली आहे. आणि जसं जसं दिवस उजाडत जाईल तशी तशी गरमी कळणार आहे आपल्याला. त्यामुळे प्लॅन असा होता की लवकरात लवकर सकाळी उठून निघावं आणि उन्हाच्या आत मंदिराजवळ असावं. ज्या पद्धतीने आता आपण निघालो आहे 5:30 इथेच म्हटल्यावर 6 वाजतील आपल्याला कोपरखैरनेला. 6ला कोपरखैरने म्हटलं तर 11 साडे 11 आपल्याला भीमाशंकर मंदिराजवळ पोचायला वाजतील. आणि तिथून मग दर्शनासाठी आज रविवार असल्या कारणाने 2-3 तास तर जातीलच. 2-3 तासापेक्षा जास्तच पकडून चालतो मी. 3-4 तास पकडूया. 4 तास ते गेले, लंच ब्रेक, असं करत करत आपल्याला बऱ्यापैकी आजचा दिवस निघून जाणार आहे. बघूया आता सगळ्यात पहिलं पेट्रोल भरून घेऊया. पेट्रोल भरून झालं की मग पुढची वार्ता करूया. तर मित्रांनो, आपण आता जस्ट पेट्रोल भरलं आणि आता मी आहे ऐरोलीच्या ब्रिजवरती. आणि आता वाजलेत 6. भेटूया आता कोपरखैरनेमध्ये भाऊ लोकांना आपल्या. आणि मग तिथून फटाफट जाऊया लोणावळ्यापर्यंत. बघूया, आमचा पहिला प्लॅन आहे की आमचा पहिला हॉल्ट असणार आहे लोणावळा, कारण आपल्याला आता बराचसा उशीर झालेला आहे. तर जास्त टाइमपास नाही करणार आज आम्ही. बघूया आता कसं होतंय ते. आणि बरं पडतं जेवढ्या लवकर, म्हणजे 6च्या आत जे एकदा जर आपण पनवेल क्रॉस केलं ना तर खूप बरं पडतं पुढचा प्रवास करायला. हे पहा मित्रांनो, पुढे आहे वाशी, तुर्भे वगैरे. आणि आता आपण कोपरखैरनेसाठी निघालो आतमध्ये, कारण ते 3 जण आहेत आणि बाईक एकच आहे. तर एकाला आपल्यासोबत घेऊया, बाकीचे 2 त्या दुसऱ्या बाईकवर येतील. इथून आपल्याला मारायचा राईट. कुठे उभे? तिकडे उभे. ठीक आहे, भेटले. चला
पुढे वायू. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत तुर्बेला. इंटरनल रोड करत करत आम्ही डायरेक्टली तुर्बेला पोचलो. ते एक बरं झालं. तर मित्रांनो हा होता आपला एक्सप्रेस वे, जिथे की बाईकला अलाउड नाही आहे. तुम्ही सिम्बॉल पाहू शकता. त्यामुळे आपण मुंबई पुणा ओल्ड हायवेने आता चाललो आहोत. जुना मुंबई पुणाने आपल्याला जायचं आहे आता खोपोली, लोणावळा, तळेगाव करत करत. तर 2 रूट होते आपल्याकडे आज. पहिला जर आपला कल्याण, शहापूर करत करत त्या साईडून होता, म्हणजे जुन्नर वगैरे करत. आणि दुसरा होता तो आपण आता जो जातोय, जो बेस्ट रूट आहे, कारण इथून आपल्याला 20 किलोमीटर कमी पण पडेल आणि रस्ता पण चांगला आहे. आता आम्ही खोपोली चढू. हा, आता खोपोलीचे ते जिरेटोप वगैरे दिसलं का तुला? महाराजांचा पुतळा, जिरेटोप वगैरे. हा, मग सरळ सरळ चालत राहा. आता तिथून मी चाललोय. मी आता जिरेटोप जवळ आलोय त्या. हा, मग हे काय पाटणं गाड्या घेऊन आलो बघ. सुपर बाईक घेऊन आलो मोठ्या मोठ्या. हा, आल्या का पाटणं? हा, नाही, दुसऱ्या अजून 2-3 मोठ्या घेऊन चाललोय बघ. हा, ठीक येतोय. ठीक आहे, चालेल, चल ठेव. हे पहा मित्रांनो, वर्सेस 650 असले सनसनत चाललेत. जाऊया यांच्या सोबतच लोणावळ्यापर्यंत. चला मित्रांनो, वाजले 8:00 आणि आपण इथे आता थोडाफार फोटो सेशन आणि आराम करून निघालोय. हे पहा कशी लाईनअप आहे मस्त मध्ये. असंच या बसच्या पाठी चालत राहिलं पाहिजे, सावली तरी भेटेल. ऊन अजून असं कडकवाला नाही आलाय, बट जाणवतंय. आणि कारला उरलाय 2 किलोमीटर. लालपरीला ओव्हरटेक करून जाऊया पुढे. मित्रांनो, आता तळेगाव राहिलंय 5 किलोमीटर. 4 किलोमीटर उरलं तळेगाव. पुढे बघा बोर्डवर आहे. आणि मग पुणे आहे 36. तळेगाववरून मला वाटतं आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. मी मॅप लावेन पुढे जाऊन. लास्ट टाइम ज्यावेळी मी गेलेलो त्यावेळी आम्ही देहू रोडने गेलेलो, कारण आम्हाला त्यावेळी तुकाराम गाथा महाराज मंदिर पण करायचं होतं. तर आत्ता मॅप लावायला परवडेल. ह्या गुगल मॅपच्या नादामध्ये चांगला हायवे सोडून मी इंटरनल रोडला गाडी टाकली.
कारण इथून शॉर्टकट दाखवत होतं. ठीक आहे, बघूया आता. कदाचित पुढे एक रोड दिसतोय, त्या रोडला आपण जॉईंट होऊ शकतो. बट तोपर्यंत आपल्याला ह्या आतमधल्या रोडने गाडी चालवायची आहे. बघा मित्रांनो, गुगल मॅपची मेहरबानी, एकदम घाणेरड्या रोडने चाललो आपण. खूपच घाण रोड आहे, म्हणजे लिटरली रोडच नाहीये, खड्डे खड्डे. मित्रांनो, मस्त असा रोड आला आता, पूर्ण डांबरी. अजून उरले आपलं 45 किलोमीटर डेस्टिनेशन. पडले ते अर्ध्याची टोपी पडलेली, बाईक पडली बघ तिथं पाठी, त्याची टोपी पडलेली. तर ती टोपी उचलायच्या नादात त्यानं गाडी अशी जागेवर थांबवली तिकडे जाऊन, आणि कंट्रोल नाही झाली, ते पडला खाली. काही घाई नाही करायची मित्रांनो. एखादी वस्तू पडली, काय झालं, आरामात गाडी बिना पॅनिक न होता थांबवायची आणि जाऊन घेऊन यायचं. त्यात काय एवढी मोठी गोष्ट नाही, टोपीच होती ना, बाकी तर काय मोठी महत्वाची गोष्ट नव्हती. उगाच त्या टोपीच्या नादात पडलं. मित्रांनो, हा आपल्याला पवनचक्कीवालाच रोड भेटणार आहे. आणि मी वेडेपणा केलाय की मी आज ड्रोन वगैरे काय कॅरी नाही केलाय. रोड मस्त आहे एकदम, काही टेन्शन नाही. आता उरलंय जवळपास 35 किलोमीटर. इथे काहीतरी स्पॉट आहे वाटतं, आतमध्ये गाडी टाकूया डायरेक्ट. क्रिकेट वगैरे खेळतायत पोरं. आणि आत्ता पहा, आपण 11:20 झालेत, कारण मध्यंतरी आपण 2 ठिकाणी भरपूर टाइमपास केला. प्लस आता थोड्या पूर्वी आपल्या गाडीचा एक स्क्रू नट, जो चेसिसला, म्हणजे हे जे प्रोटेक्शन बघताय ना तुम्ही, ते आपण बाहेरून फिटिंग केलेलं आहे, कंपनी फिटेड नाही आहे, बरोबर. तर त्यासाठी एक नट इकडे आहे जो चेसिसला कनेक्टेड आहे, म्हणजे चेसिसचाच नट आहे असं समजा. तर तो लूज झालेला, बऱ्यापैकी लूज झालेला. तर तो फिटिंग करण्यासाठी आम्ही मग एक गॅरेजवाला शोधला, कारण माझ्याकडे 8 नंबरचा पाना नव्हता. आणि गॅरेज वगैरे शोधून मग ते फिटिंग वगैरे करत बसलो. त्याच्यात आमचा अर्धा तास गेला. आणि मग अशी नाश्त्यासाठी थांबलो, तिथे अर्धा तास घालवला. जसं आपण 1-1.5 तास आरामात टाईमपास केलेला आहे. त्यामुळे गुगलने आपल्याला 5 तासाचा टाईम दिलेला. 6ला निघालेलो, याचा अर्थ आपण 11ला पोचायला हवं होतं गुगलनुसार. बट जो 1.5 तास आपण जो वेस्ट केला, तो आता आपल्याला भरून काढायचा आहे. तरी पण पकडलं तर आपण 12 वाजेपर्यंत जाऊ शकतो.
इथे मध्ये थोडं रस्त्याचं काम चालू आहे. बऱ्यापैकी खडी टाकलेली आहे. आता डांबर वाढल्यावर एकदम मस्त मक्खन रस्ता होईल हा. बट जोपर्यंत खडी आहे तोपर्यंत त्रास आहे. मित्रांनो, पुढून एक एस टी येत आहे. ती आहे भीमाशंकरची. डायरेक्टली आपल्याला भीमाशंकर मंदिराजवळ सोडते ही एस टी. कुठून किती वाजता असते त्याची काही आयडिया नाही आहे, बट डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की टाकेन. तर तुम्हाला जर एस टीने यायचं असेल तर डायरेक्टली भीमाशंकर मंदिराजवळ एस टीचा स्टॉप आहे. तुम्ही एस टीने पण येऊ शकता. असं बघायला गेलं मित्रांनो तर आज काहीच ट्रॅफिक नाही आहे. कारण लास्ट टाईम ज्यावेळी मी आलेलो, श्रावण महिना होता तो, आणि त्यावेळी पूर्ण इथपर्यंत फुल ट्रॅफिक होतं. फुल ट्रॅफिक म्हणजे लिटरली आम्हाला बाईक पण हलवता येत नव्हती, एवढं ट्रॅफिक होतं. आता काहीच नाही आहे ट्रॅफिक त्या मानाने. आणि भीमाशंकर उरलं फक्त 3 किलोमीटर मंदिर. मंदिर तर इकडे समोर, गाडी कुठे लावतो प्रश्न. इथे टाकू शकतो.